पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होते मैदानावरती. खऱ्या अर्थानं आता मात्र 8वं षटक प्रगतीपथावर असताना तरी 65 धावा झाल्यात. 3 गडी बाद 65. बहात्तर चेंडूमध्ये 71 धावांची गरज. एकोणसत्तर धावांची गरज. खरोखरच आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी लाईव्ह प्रक्षेपण 24 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. मुलगावांकडनं फुलटॉस चेंडू आणि आता खरपूरचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय चेंडू. नक्कीच इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 4 धावांसाठी 4+1 अशा प्रकारे 5 धावा भेटत आहेत. नक्कीच जर पाहायला गेलं तर अगोदरच धावसंख्या कमी पाहिजे आणि अशा प्रकारे जर गोलंदाजी करत राहिला ना तर नक्कीच इथे मात्र हारचा सामना करावा लागेल ते खोपोली कायजन अर्थातच ओमकार यांच्या संघाला. नक्कीच दळवी सर एक इथं नक्कीच सांगू इच्छितो. अगोदरच कर्ज बाजारी आणि त्यात उष्ण शेजारी म्हणजे धावा कमी आहेत. चांगली गोलंदाजी करायला पाहिजे परंतु तसं स्वर दिल्यानंतर करीत नक्कीच हारचा सामना करावा लागेल ते ओम कार्य अर्थातच खोपोली कायजन संघाला. नक्कीच खऱ्या अर्थानं ओम कार्य या संघाचा कर्णधार आहे. त्यांचा सामना खास बघण्यासाठी आमचे अविनाशजी तावडे साहेब कैलाजी गायकवाड साहेब इथं उपस्थित आहे परंतु त्यांचा खेळ तसा होत नाही मैदानावरती. पुन्हा एकदा चौकार येतोय. धावसंख्या इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉल. नक्कीच एकही चेंडू न टाकता 10 धावा आता मात्र आल्या. धावसंख्या 5 ने वाढते ती पोचते.
धावसंख्या 78 धावा फळकावरती लागत आहेत. काल जर पाहायला गेलं तर नक्कीच भरपूर प्रमाणात इथे मात्र प्रेक्षक होते आणि आमचे मान्यवर सुद्धा होते. पूर्ण आमचा जो मंच आहे तो पूर्ण भरला होता, कारण की काल रविवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता आणि नक्कीच आमचे मान्यवर सुद्धा भरपूर प्रमाणात होते इथे. त्यांचं सर्वांचा आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा चांगला फटका, इथे मात्र बॅटची इनर लेग लागून चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. हा आलेला मल्टी चौकार. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 82 या आकड्यावरती. 82 धावा फळकावरती लागत आहेत. या षटकामध्ये पूर्णपणे या सामन्याचं पूर्णपणे गणित बदललंय. खऱ्या अर्थानं खराब गोलंदाजी केली या मैदानावरती. गोलंदाज सुमित याने 2 चेंडूमध्ये 16 धावा म्हणजे 18 प्रत्येक चेंडूमध्ये. असा 18 नसतो क्रिकेटमध्ये, परंतु खराब कामगिरी केली या मैदानावरती. मनजीत सिंग खरोखरच सुंदर अशी फलंदाजी करतोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होतं. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 83 या आकड्यावरती. 83 धावा फळकावरती लागत आहेत. योगेश पवार आता मात्र स्ट्राईक वरती येतो. आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय, 2 धावसंख्येवरती खेळतोय योगेश. चांगला फटका, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र ओमकार याचं बघा संघाचा कर्णधार आहे आणि काय क्षेत्ररक्षण केलं लाजवाब. इथे मात्र चौकार होता, मात्र तो वाचवला त्याने निश्चित रूपी आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय ओमकार याने. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट, खरोखरच लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र त्यांना ते एकदा भेटते. धावसंख्या 1 ने वाढते पोचते 84. जिंकण्यासाठी अजूनही दुसरी धाव. नक्कीच इथे मात्र आखो में इशारा हो गया आणि थोडीशी मिस फिल्डिंग झाली. धावसंख्या इथे मात्र पुन्हा एकदा 1 ने वाढते ती पोचते 85 आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 67 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. चांगला फटका, इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. बघा काय क्विक ऍक्शन आहे ओमकार याची. नक्कीच धावसंख्या इथे मात्र स्थिरावते. येणाऱ्या 66 चेंडूमध्ये गरज असणारी ती 52 धावांची. धावसंख्या फळकावरती लागते ती 85. स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1 ने मात्र वाढते आणि पोचते ती 86 आकड्यावरती. येणाऱ्या 66 चेंडूमध्ये गरज असणार ती 51 धावांची. गोलंदाजी मार्गवरती आहे गोलंदाज सुयोग. पंचांकडे अपील, परंतु पंच मात्र फेटाळत आहेत. डॉट चेंडूची समाप्ती होते. चेंडूच्या समाप्तीनंतर तिथे स्थिर होते ती मात्र 86. येणाऱ्या 65 चेंडूमध्ये गरज असणार ती 51 धावांची. 65 चेंडू 51 धावा. चांगला फटका, इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गोळीच्या वेगाने चेंडू जातोय आणि हा एवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं बघायला भेटतं आपल्याला.
खऱ्या अर्थानं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. धावसंख्या 1 ने वाढताना ती पोचते 87 आकड्यावरती. येणाऱ्या 64 चेंडूमध्ये गरज असणारे 50 धावांची. 64 चेंडू 50 धावा, 87 धावा फळकावरती लागतात. योगेश पवार आणि मंजित मात्र नक्कीच आपली चांगली फलंदाजी करताना दिसतात या मैदानावरती. काही PG जाधव क्रीडांगण खोपोली. चांगली प्लेसमेंट इथे मात्र खरोखरच योगेश पवार जशी फलंदाजी अभिव्यक्ती तशा प्रकारे फलंदाजी करतो. त्याला माहिती आहे की कमी धावसंख्या पाहिजे तर त्या प्रकारे फलंदाजी करणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा घेऊन आपल्या संघाची धावसंख्या वाढवते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 88. येणाऱ्या 63 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 49 धावांची. 63 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. धावसंख्या फळकावरती लागते 88. मंजित स्ट्राईकला आहे. चांगला फटका इथे मात्र थोडासा हवेत होता परंतु नक्कीच घाबरण्याचं निश्चित रूपी कारण नाही. धावसंख्या इथे मात्र 1 ने वाढते ती पोचते 89 या आकड्यावरती. येणाऱ्या 62 चेंडूमध्ये गरज असणार ती 48 धावांची. 62 चेंडू 48 धावा. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र फुलटॉस चेंडूचा करपण समाचार घेतो योगेश पवार. ब्रँडेड आहे मल्टी हिट षटकार. धावसंख्या मात्र 6 ने वाढते ती पोचते 95 या आकड्यावरती. अर्थातच येणाऱ्या 61 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 42 धावांची. 61 चेंडूमध्ये 42 धावा. योगेश पवार आता मात्र पूर्णपणे रुद्र अवताप धारण करतोय आणि नक्कीच त्याने पाहिलं संत गतीने पहिले फलंदाजी केली. एकदा सेट झाला आणि नक्कीच त्यानंतर प्रहार करतोय. मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. नेहमीच आपण पाहतो योगेश पवारला टेनिस मॅच असो लेदर असो परंतु त्याची कामगिरी मात्र नेहमीच उंचावत असते. चांगला खेळ करतो मैदानावरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. इथे मात्र बिग 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 षटकार. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. नक्कीच 101 धावा आता मात्र फळकावरती लागतायत. येणाऱ्या 60 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 36 धावांची. 60 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. योगेश पवार आता मात्र नक्कीच आपले इरादे स्पष्ट करतो आणि दाखवतो की मी अशाच प्रकारे फलंदाजी नेहमीच करतोय. नक्कीच मैदानावरती चौकार षटकारात करणारा फलंदाज योगेश पवार मात्र चांगला खेळ करतो मैदानावरती.
101 धावा फलकावरती लागत आहेत. येणाऱ्या 60 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अंकुश मुळगावांकडनं गोलंदाजी करतोय. ऋषभ भुजबळ या सामन्याकडे नक्कीच बघतोय, कारण की त्याला माहिती आहे की आपल्याला सुद्धा पुढे खेळायचं आहे. आणि खोपोली वॉरियर्समधनं चांगली गोलंदाजी केली होती ऋषभ भुजबळने. तो मात्र इथे मैदानावरती खेळ पाहतोय, कारण की त्याला माहिती आहे की या संघापुढे कदाचित आपल्या खेळायला लागलं तर कशा प्रकारे खेळ करायचा. नक्कीच काटरंग संघाचा सुद्धा एक अव्वल गोलंदाज आहे आणि बरेचसे सामने काटरंग संघाला जिंकून दिले. तो मात्र ऋषभ भुजबळ बघा, चॉकलेट हिरो. चांगली प्लेसमेंट इथे मात्र अंकुश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. येणाऱ्या 59 चेंडूमध्ये गरज असणारी ती 36 धावांची. 101 धावा फलकावरती लागत आहेत त्या SRT 11 संघाच्या. फुलटॉस चेंडू इथे मात्र फ्लिक केलाय आणि नक्कीच चांगला होता. फ्लिक ऑफ द रिक्स मनगाडती ताकद आपल्याला दाखवते. म्हणजे इथे मात्र एकदा भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 102 या आकड्यावरती. येणाऱ्या 58 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 35 धावांची. इथे मात्र स्वेर चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 103. येणाऱ्या 58 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला प्लेसमेंट योगेश पवार यांची. चांगला चेंडू टाकतोय अंकुश. येणाऱ्या 57 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 34 धावांची. फुलटॉस चेंडू इथे मात्र चांगला फटका. लॉंग ऑन पाणी लॉंग ऑनचे बंद. गोळीचे वेगाने चेंडू जातोय. 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते ती बसते 107 या आकड्यावरती. अर्थातच येणाऱ्या 56 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 30 धावांची. फुलटॉस चेंडू इथे मात्र हवाई फायर. चेंडू जाते पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार. इथे मात्र 55 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 24 धावांची गरज आहे. धावसंख्या फळकावरती लागते 113. 113 धावा फळकावरती लागतात. योगेश पवार आल्यानंतर नक्कीच तिथे मात्र आयोजन कमिटीला सुद्धा मदतीचा हात देत येतो, कारण की कमी असं वाटतंय कमी षटकामध्ये हा सामना संपतो काय. आणि नक्कीच असं वाटलं होतं योगेश पवार गेल्यानंतर संत गतीने फलंदाजी करतो. नेहमीच त्याची ती आक्रमक पवित्र नक्कीच तो धारण करतो. नेहमी पाहतो आपण. पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 114. जिंकण्यासाठी 54 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 23 धावांची. जर असं पाहायला गेलं तर 67 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता असताना योगेश पवारने जी केलेली तुफानी हानीमारी नक्कीच इथे मात्र आता दिसतंय. येणाऱ्या 54 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 23 धावांची.
114 धावा फळकावरती लागतायत. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र सरळ क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या 1 ने वाढती बसते. 115 या आकड्यावरती. येणाऱ्या 53 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 22 धावांची. चांगला फटका. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 116. येणाऱ्या 52 चेंडू मध्ये गरज असणार ती 21 धावांची. योगेश पवार मात्र चांगली फलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं पूर्णपणे सूर गवसल्या या सामन्यामध्ये. त्याला मोठमोठे प्रहार करण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज, चांगली फलंदाजी आपण पाहतोय. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते ती पोहोचते 122 धावा. येणाऱ्या 51 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 15 धावांची. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. चेंडू जातो गोळीच्या वेगाने. 126 धावा फळकावून लागतात. येणाऱ्या 50 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 11 धावांची. 50 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. परंतु इथे मात्र हवेत चेंडू आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक मात्र चेंडूकडे बघत राहिला. चेंडू जातो गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी. धावसंख्या फळकात लागते 130. येणाऱ्या 49 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 10 धावांची. योगेश पवार आपल्या वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय. 19 चेंडूचा सामना आतापर्यंत खेळलाय. 43 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार. अर्थातच आता मात्र 48 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. आणि योगेश पवार आपल्या वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय. तर जिंकण्यासाठी 4 धावा आणि योगेश पवार याच्यासाठी वैयक्तिक एक धावाची गरज आहे. सॉरी, नक्कीच योगेश पवारला सुद्धा 1 धावा पाहिजेत आणि टीमला सुद्धा 1 पाहिजे. बघूया आता जो मंजित आहे तो कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि मंजित सिंग याला सुद्धा 5 धावा पाहिजेत. हॅलो, जर ओमकार यांनी जर या चेंडूने विकेट घेतले तर सन्मान्य अविनाशजी तावडे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 1000चं पारितोषिक. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेत SRT. जिंकले SRT 10. दोन्ही संघाच्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. SRT